मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तातडीनं तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे जो की तुमचा KYCचा असणार आहे। त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आता ट्विट करून सांगितलेलं आहे। याची त्यांनी तारीख देखील दिलेली आहे। पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे। त्याच्याबद्दल पाहू शकता त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती याची लिंक दिलेली आहे। ladkibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे। याच्यावरती तुम्हाला KYC करायची। या ठिकाणी भरपूर साऱ्या फेक वेबसाईट देखील आहेत, तिथे तुम्हाला कुठेही KYC करायची नाही, फक्त ही अधिकृत वेबसाईट आहे। बघू शकता ही अशी वेबसाईट आहे। तुम्हाला बघा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस दिसतो। फक्त आणि फक्त वरती ladkibahin.maharashtra.gov.in गव्हर्नमेंटचं या ठिकाणी हे जे या ठिकाणी gov.in आहे हेच ओपन झालं पाहिजे। दुसरीकडे तुम्हाला KYC करायची नाही। वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे कुठेतरी तुम्हाला काय होणार आहे, KYC म्हणून बॅनर दिसणार आहे। अजून तो आलेला नाही, लवकरच तो उपलब्ध होईल। तुम्हाला दिसतोय का वेबसाईटवरती? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघा KYC करण्यासंदर्भात त्यांनी स्वतः आता ट्विट करून माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी या वेबसाईटवरती या ठिकाणी KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींना आजपासून पुढील 2 महिन्याच्या आतमध्ये KYC करणं पूर्णपणे या ठिकाणी बंधनकारक आहे, किंवा ते केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे इन्स्टॉलमेंट जे आहेत ते नियमित भेटण्यास मदत होणार आहे। आणि वर्षामध्ये या ठिकाणी ही KYC एकदा केली जाणार आहे। प्रत्येक या ठिकाणी जून महिन्यामध्ये ही KYC केली जाणार आहे। आता सध्या तुम्हाला या ठिकाणी ह्या वेळेस KYC करण्यासाठी आजपासून म्हणजे ही जी या ठिकाणी GR प्रसिद्ध झालेला आहे त्याच्या दिनांकापासून पुढील 2 महिन्याच्या आतमध्ये KYC करणं या ठिकाणी गरजेचं आहे। त्याबद्दल त्यांनी सांगितले की KYC सर्वांनी पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणून त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी म्हटले की ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी, सुलभ असणार आहे। KYC या ठिकाणी जे नियमित या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा नियमित लाभ भेटण्यासाठी त्यांना ही मदत होणार आहे, आणि इतर काही शासकीय या ठिकाणी योजनेचे लाभ भेटण्यासाठी देखील ही KYC महत्त्वाची असणार आहे। बघू शकता हा GR देखील या ठिकाणी महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी 18 सप्टेंबरलाच प्रसिद्ध केलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजनेला प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी DBT द्वारे 1500 रुपयाचा लाभ दिला जातोय। तर त्यासोबत या ठिकाणी लाडकी बहीण योजने जी आहे त्याची या ठिकाणी नियमित ऑथेंटिकेशन करण्यासाठी किंवा प्रमाण करण्यासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी ही KYC जी आहे ती गरजेची असणार आहे। त्याच्यानुसार या ठिकाणी UIDAI म्हणजेच आधार यांच्याशी या ठिकाणी संलग्न करून ही KYC केली जाणार आहे। आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ही KYC जी आहे तुम्हाला दरवर्षी जून महिन्यात 2 महिन्याच्या आतच्या कालावधीमध्ये ही करणं बंधनकारक असणार आहे। आधार ऑथेंटिकेशन केलं जाणार आहे तुमचं, त्याच्यावरनं या ठिकाणी तुमची KYC या ठिकाणी घेतली जाणार आहे। बघू शकता KYC कशी करायची त्याच्याबद्दल देखील त्यांनी फ्लो चार्ट दिलाय, ज्यामध्ये पहिल्यांदा वेबसाईटला भेट द्यायचे, KYC बॅनरवरती क्लिक करायचं आहे, आधार क्रमांक तुमचा टाकायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला OTP येईल, तो OTP देखील टाकायचा आहे। त्यामध्ये अगोदर जर तुमची KYC झाली की नाही ते देखील या ठिकाणी चेक केलं जाईल। तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मग तिथं अगोदर तुमची KYC झालेली असेल तर या ठिकाणी तसं लिहून येईल, नसेल झालेली तर नाही लिहून येईल। मग या ठिकाणी झालेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये लाभार्थ्यांना 2 ऑप्शन आहेत, हे 2 ऑप्शनवरती देखील चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, डिक्लेरेशन देखील द्यायचं आहे। त्यामध्ये कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी कर्मचारी नाहीत किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत, निवृत्ती वेतन घेत नाहीत हे देखील चेक करायचं आहे। आणि माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी डिक्लेरेशन द्यायचं आहे, आणि क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची KYC जी आहे ती या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे। तर हा फ्लो चार्ट देखील त्यांनी दिलेला आहे। या GR ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून देखील तुम्हाला पाहता येईल। याची KYC जशी प्रत्यक्षामध्ये चालू होईल तशी तुम्हाला डेमो माहिती दिली जाईल की कशा पद्धतीने KYC करायची म्हणून। अजून तरी या ठिकाणी KYC ची लिंक ओपन होत नाहीये किंवा तसा बॅनर दिसत नाही, लवकरच हा दिसेल। जसं दिसेल तशी त्याबद्दलची तुम्हाला अपडेट जी आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघितलेली आहे। याच्याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा।